नमस्कार सहर्ष स्वागत। यावेळी संजय काका निवडून येणार 100%। गेली 35 वर्ष निष्क्रिय आमदारांच्यामुळे विकास झाला। शेतकऱ्यांनी पाणी दिले हे सगळ्यात मोठं काम केले सरकार। आमचा कारखाना बंद पडला त्यावेळी एवढे मोठे आमच्या तालुक्यात मंत्री, एवढ्या तालुक्यात म्हणजे मोठा ग्रामविकास मंत्री असू दे किंवा गृहमंत्र्यासारखं उपमुख्यमंत्री, एक आमचा एक कारखाना त्यांनी चालवू शकले नाही, ही फार मोठी खंत आहे आम्हाला। जी लोकसभेची निवडणूक होती तो विषय वेगळा होता, कारण आमचे अजितराव घोरपडे जिकडे जातील तिकडे विजय असतो। सरकार सांगल ते काळ्या दगडावरची रेग असते, त्यात काही बदल होत। संजय काका यो विकासाचा माणूस आहे, सर्वसामान्य माणसाचा माणूस आहे, कुणाचं काही काम गरीब असू दे आणि कोण असू दे सगळ्या कामाचा माणूस आहे। कवटेमंकाळ तालुक्याच्या हिताच्या काही गोष्टी व्हायच्या असतील किंवा करायच्या असतील तर ठामपणे आता काकांच्या पाठीशी राहून काकाला विजय करणं हे महत्वाचं आहे। आमचं तर असं मत आहे शेतकऱ्यांचं की आम्हाला 2 लागवा, 2 कानाखाली मारा, पण आमचं काम सडतोड करा। काका 100% विजय होतील यात काही शंका नाही। गेले 35 वर्ष झाले लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे विद्यमान आमदारकडून। त्यामुळं पाणीदार नेता म्हणते ती काही चुकीचं नाही, पाणीदार खरंच नेता आहे संजय काका। आणि दुष्काळी भागाला घोरपडे सरकारने पाणी पुरवलंय, त्यामुळे जनता काकांच्या पाठी 100%। आता घोरपडे सरकारच्या आणि काकांच्या माध्यमातून तालुक्याला या निवडणुकीत सरकार आणि काका एकत्र आल्यामुळं काय विषयच नाही, काका 100% येणार निवडून, त्यात काय वाद नाही। रोहित पाटील काय भावनिकच करायला फक्त, दुसरं काय करते भावनिकता आणि रडायचं। इथून पुढे तर पाक आता रोज डोळ्यातनं पाणी काढून रडतील रोहित पाटील। विशालदादांना अजितराव घोरपडेंनी मदत केली म्हणून ते खासदार झाले, त्यांनी गद्दारी केली। कुठे आतापर्यंत रोहित पाटलांनी काय सुद्धा केलं नाही, काय झालं 10 वर्ष असं तालुका म्हणजे वाया गेला। डबल भूमिका आहे, जयश्रीवणीच काय केलं? कारण की मराठी माणसाला त्यांचा प्रतिकार आणि त्यांच्या एखाद्या गोष्टीत जर बघितलं तर तुम्ही त्यांच्या विरोधात गेला आणि एखाद्याला म्हणजे एखादा गरीब घरातला असला तर तो त्याच्या पाठीमागं काका 100% उभा राहते। त्यामुळे काय सरकार जसं म्हणतील तसं आमचं काम आहे। यापोटी सरकारने पाठिंबा 100% दिला। नेत्यांचं कार्यकर्ते आपण काय सांगू शकत नाही, फक्त आपण अंदाजच लावत बसायचा सध्या तरी पर्याय नाही। आम्हाला आदेश आहे संजय काका। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। सध्या आमदारकीच्या निवडणुकीचं वारं जोरात व्हावं लागले, तर तुम्हाला काय वाटते की काय होईल? यावेळी संजय काका निवडून येणार 100%। कारण संजय काकाचं काम बी चांगलं आहे आणि आमच्या कवटेमंकाळमध्ये घोरपडे सरकारांचं काम चांगलं आहे। घोरपडे सरकारांना मानणारा आमचा कार्यकर्ते जास्त आहेत आणि त्यांची कामं कृष्णा कोयनीचं पाणी आणल्यामुळं इथं कामं भरपूर झालेली आहे त्यांची, आणि शेतकऱ्यांनी पाणी दिले हे सगळ्यात मोठं काम केले सरकारने। त्यामुळं इथं जवळजवळ 70-80% मतदान ही सरकारच्या माध्यमातून त्याला संजय काकांना होणार, ही 100%। घोरपडे गटाचं नेमकं ठरलंय काय? घोरपडे गटाचं ठरले म्हणजे संजय काकांना आता मदत करायची हे ठरले। आमच्या नेत्यांनी सरकारने सांगितले तेच होणार। तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय काय? नाही झाला। का? गेली 35 वर्ष निष्क्रिय आमदारांच्यामुळे विकास झाला। आराराबानी MIDC असो, उद्योगधंदा असो, प्रकल्प असो, आमच्या तालुक्यातला पाणी नसताना सर्वात मोठा महांगाली कारखाना त्यावेळी चालू होता। आज पाऊस पाणी कॅनलचं पाणी येऊन सुद्धा आमचा कारखाना बंद पडला, त्यावेळी एवढे मोठे आमच्या तालुक्यात मंत्री, एवढ्या तालुक्यात म्हणजे मोठा ग्रामविकास मंत्री असू दे किंवा गृहमंत्र्यासारखं उपमुख्यमंत्री, एक आमचा एक कारखाना त्यांनी चालवू शकले नाहीत, ही फार मोठी खंत आहे आम्हाला, कारण आम्ही सभासद आहे त्याचा। लोकसभेच्या निवडणुकीला कवटेमंकाळ मतदारसंघातून विशाल पाटलांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं, मग यावेळी काय होईल? यावेळी होणार नाही तसं। का? कारण आमचे अजितराव घोरपडे जिकडे जातील तिकडे विजय असतो। सरकार सांगल ते काळ्या दगडावरची रेग असते, त्यात काही बदल होत आणि याची परिस्थिती तुम्हाला निकालानंतर येईल 100%। लोकसभेच्या निवडणुकीत विशालदादांना कवटेमंकाळ मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं, मग या निवडणुकीत काय होईल? मागची लोकसभेची निवडणूक होती तो विषय वेगळा होता, काही राजकीय समीकरणं होती त्यासाठी, पण कवटेमंकाळ तासगावचा विषय ज्यावेळेला येईल आणि आताची जे काका आणि सरकार जे एकत्र येऊन काही कवटेमंकाळ तासगाव
विधानसभेच्या म्हणजे याच्यासाठी जे प्लॅनिंग करतायत त्या दृष्टिकोनातून आत्ताची येणारी विधानसभा जी असेल ही काकांच्या विजयाचीच असेल. यात काय कवठेमंकाळ तासगाव मतदारसंघाच्या लोकांच्या मध्ये काय संभ्रम नाही आहे. घोरपडे सरकारांचं नेमकं ठरले काय? घोरपडे सरकारने काल रात्री आमच्या इथं एक मिटिंग लावली होती आणि त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की कसल्याही परिस्थितीत मागचं जे काय राजकारण असेल ते कोणी डोक्यात घेऊ नका. कवठेमंकाळ तालुक्याच्या हिताच्या काही गोष्टी व्हायच्या असतील किंवा करायच्या असतील तर ठामपणे आता काकांच्या पाठीशी राहून काकाला विजयी करणं हे महत्त्वाचं आहे असं रात्री ठाम सूचना दिलेल्या आहेत सरकारने. त्यामुळं काका 100% विजयी होतील यात काही शंका नाही. आमदारकीच्या निवडणुकीचं वारं जोरात व्हावं लागले तर सध्या कवठेमंकाळ तालुक्यात काय वातावरण आहे? आता सध्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये कवठेमंकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर गेले 35 वर्ष झालं स्वर्गीय RR पाटलांच्या घराला सत्ता दिलेली होती आणि त्या सत्तेपासून त्यांनी आत्तापर्यंत जे काही विकासाची काय कामं केली असतील ते त्यांनाच माहीत. ते आता जर स्टेजवर येऊन बोलायला लागलं तर तसं त्यांना ते दाखवता येणार नाही. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये त्या 35 वर्षाचा काळ जर सोडला तर आता बदल होणं फार गरजेचं आहे त्या दोन्ही तालुक्याला आणि ह्या विधानसभेच्या ह्या मतदारसंघाला. त्या दृष्टीनं आता बदल हा घडवणारच आहे आम्ही आणि 100% घडलेला जमाच आहे. काय वातावरण आहे या मतदारसंघात? या मतदारसंघात एक माजी खासदार संजय काका ह्याच्या अगोदर खासदार कोणाला माहीत नव्हता. 15 वर्षात 10 वर्षात खासदार यो तळागाळातनं माहीत झाला आहे आणि आम जनतेचा काम करणारा यो माणूस आहे. आणि संजय काका यो विकासाचा माणूस आहे, सर्वसामान्य माणसाचा माणूस आहे. कुणाचं काही काम गरीब असू दे आणि कोण असू दे सगळ्या कामाचा यो माणूस आहे. तुम्हाला वाटते संजय काका निवडून येतील, मग संजय काकांच्या कामाची पद्धत कशी आहे? संजय काकाचे काम आमच्या गावात तर मला वाटते 1-3-4 ठिकाणी कामं अगदी मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. गणपती मंडप, व्यायामशाळा 2 असे कामं जोरात केलेले आहेत 10 वर्षाच्या. आणि निश्चितपणे ह्या वेळेला संजय काका येणार निवडून, वादच नाही. लोकसभेला विशालदादांना या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड होतं, मग या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत त्यांना काही लिडिंग मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. आम्ही आहे ना त्यांच्या पाठीशी. सरकारांचा गट जो मोठा आहे तो पूर्णपणे गट त्यांच्या पाठीशी होता त्यावेळी, आता तोच गट काकांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांचं काय आता म्हणजे बरोबर नाही कामाचे. लोकसभा निवडणुकीत विशालदादांना या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं, मग या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत नक्कीच संजय काकांना सरकारच्यामुळे मोठा लीड भेटेल. कारण विशाल पाटलांना लीड जे आहे ते सरकारच्या माध्यमातून मिळालेलं होतं आणि आता सरकारची ताकद सगळी काकांच्या पाठीमागे असल्यामुळं काकांना त्याचा भरपूर प्रमाणात फायदा होईल आणि चांगलं लीड भेटेल. तुम्हाला काय वाटते की कवठेमंकाळ मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे? सध्या काय आता अजितदार घोरपडेंचा मागल्या लोकसभेचा निकाल आणि आत्ताचा काकाच्या विधानसभेचा निकाल घोरपडे सरकार सांगतील त्याप्रमाणे कवठेमंकाळ तालुका हा महायुतीच्या अधिकृत उमेदवार संजय काका पाटील या घड्याळ चिन्हाला लीड मिळणार. ह्या तालुक्याचा आमदार अजितदार घोरपडे सरकार तोच ठरवतील, तोच होणार. अजितराव घोरपडेंचा गट इथं ऍक्टिव्ह आहे का? अजितराव घोरपडेंचा गट ह्या तालुक्याचं राजकारणाची मुहूर्तमेढ अजितराव घोरपडेंनी ठरवलेले आहे. त्याच्यामुळं हा तालुका हा कायम अजितराव घोरपडे जो निर्णय घेतील तोच निर्णय लोकसभेलाही मान्य झाला. तिचीच आता पुनरावृत्ती विधानसभेला सुद्धा होणार आणि संजय काका हे 1,01% या ठिकाणी निवडून येणार. संजय काका विजयी होतील असं तुम्हाला वाटते, मग संजय काकांच्या कामाची पद्धती कशी आहे काय सांगाल? संजय काकांच्या कामाची पद्धती अशी आहे की फक्त सडेतोड बोलणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे सडेतोड बोललेलं काही लोकांना खुपतं. आज घडीला अशी परिस्थिती आहे की लोकांना पाय धरून गोड बोललं म्हणजे पाया पडलं म्हणजे वाटते की हा माझा माणूस आहे. पण आमचं तर असं मत आहे शेतकऱ्यांचं की आम्हाला 2 लागवा, 2 कानाखाली मारा, पण आमचं काम सडेतोड करा, ही भावना आहे. आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीत पुनरावृत्ती होणार आणि संजय काका 35 वर्षाचा विधानसभेचा कलंक पुसून टाकणार आणि 100% संजय काका या ठिकाणी विजयी होणार. तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय काय? नाही झाला. का? काय तर आमदारांच्या ऐवजी तिसरीच माणसं मध्ये जास्त करते, त्यामुळे काय झालेलं नाही. त्यांना प्रत्येक वेळ विचारायला लागते. आमदार राहिले बाजूलाच, हे अडचण आहे. सध्या या निवडणुकीत काय होईल? काय सांगता 50-50% आहे. जास्तीत जास्त आता बघा काय काय होतं ते. तुम्हाला काय वाटते की इथं काय वातावरण आहे? वातावरण निश्चित म्हणजे जे विद्यमान आमदार आहे त्यांना अडचणीच ठरणार आहे. त्यांच्या म्हणजे 10 वर्षात जे झालंय
त्यामुळे ते अडचणी ठरणार. कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे? सध्या संजय काका पाटील यांचं चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. गेले 35 वर्षे झाले लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे विद्यमान आमदारकडून. आता लोकांना बदल हवा आहे. संजय काका पाटील यांचा विजय करण्यात लोकांपुढे आता मोठ्या प्रकारे आव्हान आहे. संजय काका आमदार होणार असं तुम्हाला वाटते, तर त्यांच्या कामाची पद्धती कशी आहे? कामाची पद्धत एक नंबर आहे. कुठलाही माणूस गेला तर लगेच काम होण्यासारखं म्हणजे नेतृत्व आहे. घोरपडे सरकारांचा जो आदेश आहे तो जनता मानेल काय? 100% म्हणणार. का जनता म्हणणार नाही? कारण कामच केलेत तसे संजय काकाने. त्यामुळं पाणीदार नेता म्हणते ती काही चुकीचं नाही. पाणीदार खरंच नेता आहे संजय काका. आणि दुष्काळी भागाला घोरपडे सरकारने पाणी पुरवलंय, त्यामुळं जनता काकांच्या पाठी 100% नाही. लोकसभेच्या निवडणुकीत कवटे महांकाळ मतदारसंघातून विशालदादांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं. मग या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत सरकार आणि काका एकत्र आल्यामुळं काय विषयच नाही. काका 100% येणार निवडून, त्यात काय वाद नाही. तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय काय? अजिबात झालेलं नाही. आता गेली 35 वर्ष लोकांची नुसती दिशाभूल चालू आहे. आता घोरपडे सरकारच्या आणि काकांच्या माध्यमातून तालुक्याला मोठी गती मिळेल विकासासाठी. आणि आता 100% काका आमदार होणार आहेत या तालुक्यात. सध्या कवटे महांकाळ तालुक्यात काय वातावरण आहे? संजय काका असं का वाटते? आहे सगळे काम चांगलं आहे त्यांचं. रोहित पाटील काय भावनिकच करायला फक्त, दुसरं काय करतात? भावनिकता आणि रडायचं. इथून पुढे तर पाक आता रोज डोळ्यातनं पाणी काढून रडतील रोहित पाटील. काय राहिलेलं नाही त्यांचं, विकास काम नाही. कवटे महांकाळ मतदारसंघातून लोकसभेला विशालदादांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं. मग या निवडणुकीत नेमकं काय होईल? विशालदादांना अजितराव घोरपडेने मदत केली म्हणून ते खासदार झाले. त्यांनी गद्दारी केली. सावर्ड्यामध्ये काय म्हटले, सरकारांशिवाय पर्याय नाही सावर्ड्यामध्ये. आणि सावळला काय म्हटले, रोहित पाटील. डबल भूमिका आहे. जयश्रीवणीचं काय केलं, त्यामुळे ते आता होत नाही. या पोटी सरकारने पाठिंबा 100% दिला आहे. या निवडणुकीसाठी घोरपडे सरकारांचा काय आदेश आहे? आम्हाला आदेश आहे संजय काका, पर्याय नाही. तुम्ही तो आदेश पाळणार काय? पाळणार 100%. मी 40 वर्ष झाले येत आहे कवट्यात. 20 वर्ष सरपंच आहे शिंदेवाडीचा. सरकारांचा आदेश. तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय काय? 100% झालाय. काकाने केलाय. आणि सरकारने म्हैसाळ आणली म्हणून ये. आणि हे काय सांगतात डुमडी बजवून काकाने हे RR पाटलाने आणलं. पाठ कुणी काढला? म्हैसाळ योजनेचा कुणी श्रेयगणाशा केला? सरकारने केला. रात्रीचं 2-2 वाजता फिरत होते पाटावरनं. सरकारांच्या मुळे झाले सगळं. इथं काय बाकीचं कोणाचं काय नाही. सरकारने सांगितलं म्हणून आम्ही सरकारांच्या 100% पाठीशी आणि संजय काकाच्या पाठीशी. तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय काय? कुठे आतापर्यंत रोहित पाटलांनी काही सुद्धा केलं नाही. काहीच झालं नाही. 10 वर्ष असं तालुका म्हणजे वाया गेला. अजिबात म्हणजे काय झालं नाही. नुसते त्याने ह्याच्या खाली नुसते दिवस काढले 10 वर्षे. आणि आता ते तालुक्याने निर्णय घेतलेला आहे. असता सरकारने हे सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे. मामा, आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. सध्या घोरपडे सरकारांचा काय आदेश आहे? घोरपडे सरकारांचा आदेश असा आहे की संजय काकाला ह्या वेळेला मदत करण्याचा आदेश आहे. आणि मागच्या वेळेला जो आदेश होता तो वेगळ्या पद्धतीचा होता, म्हणजे लोकसभेला. पण आत्ता कसं झालं आहे, सरकारांना अजित पवार साहेबांनी आपल्याला विधान परिषदेवर घेतो असं सांगितल्यानंतर सरकारने हा निर्णय काकासंग जायचा असं निश्चित केलेला आहे. जो आदेश आहे तो तुम्ही ऐकणार काय? हो, आम्ही आतापर्यंत 35 वर्ष झाली आम्ही ह्या सरकार गटात काम करतो. मी आत्तापर्यंत सरकारांचा आम्ही कुठलाही आदेश मोडलेला नाही. सरकार जे सांगते तेच आदेश आम्ही आत्तापर्यंत पाळत आलेलो आहे. कलाकारांच्या कल्याणासाठी संजू काकांनी काय केलं काय? भरपूर केलं आहे. कारण आमचं कलाकाराचं मानधन 2700 रुपये होतं, काही जणांना 2200 रुपये होतं. ते आता आम्हाला सर्व कलाकाराला 5000 म्हणजे आता आम्हाला दिलं आहे. आणि आता जवळजवळ आम्ही 4-5 महिने ते घेतो आहे. आणि दिवाळीला सुद्धा आम्हाला त्याने अगोदरच आमच्या खात्यावर पैसे पाठवले. त्यामुळे हे महायुती शासन अगदी चांगलं आहे. गोरगरिबासाठी चांगलं आहे. प्रत्येकाच्या चुली पेटत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काका आणि आमचे सरकार कवटे महांकाळचे हे आता दोघांची युती झाली. त्यामुळे 100% काका निवडून येणार याची मला खात्री आहे. आणि आमच्या भागाचा 100% विकास होईल.
तुम्ही म्हणताय संजय काका निवडून येतील, मग संजय काकांच्या कामाची पद्धती कशी आहे? संजय काकांच्या कामाची पद्धत तर चांगलीच आहे, कारण की मराठी माणसाला त्यांचा प्रतिकार आणि त्यांच्या एखाद्या गोष्टीत जर बघितलं तर तुम्ही त्यांच्या विरोधात गेला आणि एखाद्याला म्हणजे एखादा गरीब घरातला असला तर तो त्याच्या पाठीमागं काका एक 100% उभा राहते. त्यामुळे काय सरकार जसं म्हणतील तसं आमचं काम आहे सध्या. घोरपडे सरकारांचं नेमकं ठरलंय काय? किती केलं तर त्यांनी नेत्यांचं कार्यकर्ते आपण काही सांगू शकत नाही, फक्त आपण अंदाजच लावत बसायचा सध्या. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.